तसं स्टार्ट करूयात आपण आपला सेशन. तो मराठी अध्यापन शास्त्राचं आजचं सेशन असणार आहे. ओके. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक अर्थात काय? बरोबर विधान आपल्याला पाहिजे. अचूक म्हणजेच काय असणार आहे? बरोबर विधान म्हणजे सत्य विधान या ठिकाणी आपल्याला चेक करायचंय. तो क्वेश्चन बघा काय आहे? स्टेटमेंट बघा काय दिलेले आहेत. डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमता आहे. डिस्लेक्सिया ही काय आहे? वाचन अक्षमता आहे. तर हे बरोबर आहे. जर का एखाद्या विद्यार्थ्याला वाचनामध्ये काही समस्या असेल किंवा वाचनाशी संबंधित काहीतरी समस्या असेल, जसं की तो उलट क्रमाने वाचतोय, ओके, किंवा त्याला वाचताना काही प्रॉब्लेम येतोय, म्हणजेच वाचनाशी संबंधित जी समस्या असते त्यालाच काय म्हटलं जातं? डिस्लेक्सिया असं म्हटलं जातं. अर्थात या ठिकाणी दिलेली जी पहिली स्टेटमेंट आहे ही कशी आहे? अगदी बरोबर आहे. सेकंड बघा काय दिलंय? डिस्ग्राफिया ही लेखन अक्षमता आहे. लेखन अक्षमता त्यालाच काय म्हटलं जातं? डिस्ग्राफिया असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचंय. ओके. अधिगम विकार मध्ये आपण हे घेतलेलं आहे. तो डिस्ग्राफिया दिलेलं आहे या ठिकाणी. डिस्ग्राफिया ग्राफ. ग्राफ तुम्ही कसा ड्रॉ करणार? पेनाने ड्रॉ करणार, बरोबर? म्हणजेच डिस्ग्राफिया वरून ग्राफ वरून लक्षात ठेवायचंय की डिस्ग्राफिया ही जी काही अक्षमता आहे, ही अक्षमता कोणती आहे? लेखन अक्षमता आहे. लेखन अक्षमता. पुढे बघा काय दिलंय? डिस्ग्राफिया ही वाचन अक्षमता आहे. हे चुकीचं आहे. कारण आत्ताच आपण पाहिलं डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे? तर लेखन अक्षमतेशी संबंधित आहे. म्हणजे लिहिण्याशी संबंधित काहीतरी समस्या असेल किंवा अक्षमता असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो? लेखन अक्षमता म्हणजेच काय म्हटलं जातं? डिस्ग्राफिया असं म्हटलं जातं. ओके. फोर्थ बघा काय? डिस्लेक्सिया ही लेखन अक्षमता आहे का? नाही. हे चुकीचं आहे. कारण डिस्लेक्सिया काय आहे? वाचन अक्षमता आहे. वाचनाशी संबंधित जर का एखाद्या विद्यार्थ्याला काही समस्या असेल, तर त्या समस्येला किंवा त्या अक्षमतेला, डिसॅबिलिटीला काय म्हटलं जातं? डिस्लेक्सिया असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी बघा अचूक विधाने कोणती आहेत? ए आणि बी. बरोबर? इथे काय म्हटलंय? सी आणि डी दोन्ही बरोबर. सी आणि डी तर चुकीचे आहेत. फक्त ए बरोबर हे चूक आहे. करेक्ट काय असणार आहे आपला आन्सर? ए आणि बी दोन्ही जी विधाने आहेत ती कशी आहेत? बरोबर आहेत. ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे? शासकीय शाळेची शिक्षिका, शासकीय शाळेची जी शिक्षिका आहे तिचं नाव काय? रीटा. ही दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी करते किंवा इयत्ता 7वीच्या वर्गात करते. रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते? अध्यापन सिद्धांत या ठिकाणी कोणता असणार आहे हे तुम्हाला विचारलं जातंय. मग बघा, दृश्य साधनांचा वापर करणं, भाषा खेळांचा वापर करणं याने काय होणार आहे चला सांगा? येस, प्रेरणा आणि आवड निर्माण होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये. कारण दृश्य साधने ही मुलांना आवडत असतात, बरोबर? आणि भाषा खेळांचा वापर करून भाषा शिकवली जाणार आहे आणि खेळ हे मुलांना मुळातच आवडत असतात. त्याच्यामुळे काय होणार आहे? भाषा शिकण्यामध्ये मुलांची आवड निर्माण होते आणि त्यांना भाषा शिकण्यासाठी प्रेरणा सुद्धा मिळणार आहे दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर करून शिकविल्यामुळे. मग सिद्धांत कोणता असणार आहे? तर प्रेरणा प्रेरणा आणि आवड सिद्धांत असणार आहे. सिद्धांत कोणता असेल? प्रेरणा आणि आवड सिद्धांत. जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत आहे का? नाही. नैसर्गिक प्रक्रियेचा सिद्धांत सुद्धा नाही आणि सरावातून सवय लावणे हा सिद्धांत नाही. कारण या ठिकाणी काय केलं जातंय? दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर केला जातोय. त्या अशा पद्धती आहेत किंवा हा सिद्धांत आहे जो की विद्यार्थ्यांना आवडत असतो. त्यांचा ह्या ठिकाणी इंटरेस्ट असतो. अभिरुची असणार आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. अधोगामी प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता? ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात. ऐकणारे त्यांच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात. अनुमान लावणे पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असते किंवा ऐकणारे
जगाच्या बाबतीतला ज्ञानाचा जो काही वापर आहे, तो ज्ञानाचा वापर करतात. मग पार्श्वभूमीचं जे काही ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा वापर करणं किंवा अनुमानाचा वापर करणं, हे कशाशी संबंधित असतं? अधोगामी अधोगामी प्रक्रियेशी संबंधित असतं. म्हणजे टॉप टू डाउन मेथड जी असते, त्याच्याशी संबंधित असतं. बरोबर? पण इथे काय म्हटलंय? संबंधित नसलेला पर्याय म्हटलंय. काय म्हटलंय? संबंधित नसलेला पर्याय असं म्हटलंय. मग अधोगामी प्रक्रियेशी संबंधित नसलेला जो काही पर्याय आहे, तो पर्याय कोणता असणार आहे? ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणं गरजेचं आहे. ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्दाचा म्हणजे प्रत्येक शब्दाचा जर का आपल्याला अर्थ काढावा लागत असेल, तर ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत कोणती असणार आहे? ऊर्ध्वगामी पद्धत असणार आहे. ऊर्ध्वगामी पद्धत असणार आहे. बरोबर? म्हणजे या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन आहे, तो कसला आहे? ऊर्ध्वगामी पद्धतीचा आहे. बाकी सर्व अधोगामी पद्धतीशी संबंधित आहेत. क्लिअर आहे का? मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करतं? म्हणजे या ठिकाणी बघा काय विचारलंय? मातृभाषा आधारित बहुभाषिक तत्व. बहुभाषिक तत्व जे आहे हे कशाचा पुरस्कार करतं हे विचारलंय. मग कशाचा पुरस्कार करतं पहा. पहिला ऑप्शन काय? सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. मग मातृभाषा आधारित बहुभाषिक तत्व या गोष्टीचा पुरस्कार करतं का? अजिबात करत नाही. ओके. का बघा? कारण इथे काय म्हटलंय? मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व आणि हे कशाचा पुरस्कार करत असतं? तर शाळेतील जे काही शिक्षण आहे, ते शिक्षण कशामध्ये दिलं पाहिजे? मुलांच्या घरच्या भाषेमध्ये किंवा मातृभाषेमध्ये देणं गरजेचं असतं. जेणेकरून त्यांना शिकण्यामध्ये आवड निर्माण होते आणि सहजरित्या ते काय करू शकतात? शिकू शकतात. क्लिअर आहे? तर बघा पहिला ऑप्शन आपला चुकीचा होतोय. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात, हे सुद्धा चुकीचं आहे. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची जी काही सुरुवात आहे, ही सुरुवात कुठून केली पाहिजे? एकतर मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी. हे जे काही विधान आहे, हे विधान कसं असणार आहे? अगदी बरोबर असणार आहे. मग मातृभाषेचा वापर केल्यामुळे काय होणार आहे? तर ज्या काही संकल्पना असतील, ज्या काही संकल्पना आहेत, ह्या संकल्पना समजणं मुलांना सोपं जातं. कसं जातं? संकल्पना समजून घेणे मुलांना सोपे जाते. शिकणे सोपे जाते. त्यामुळे मातृभाषा किंवा घरच्या भाषेमध्ये शिक्षण देणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? म्हणजे या ठिकाणी मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करतं? तर मातृभाषेमध्ये शिक्षण देण्याचा पुरस्कार करतं. क्लिअर आहे का हे? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय? महत्त्वाच्या 2 मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बरोबर विधान तुम्हाला विचारलेलं आहे. योग्य विधान विचारलेलं आहे. आता महत्त्वाच्या 2 मूल्यमापनं, मग आता ह्या ठिकाणी कोणती 2 मूल्यमापनं आहेत? चला बरं. 2 मूल्यमापनं कोणती आहेत? मूल्यमापनाचे 2 प्रकार. रचनात्मक मूल्यमापन आणि सारांशात्मक मूल्यमापन. मग रचनात्मक मूल्यमापन म्हणजेच काय? फॉर्मेटिव्ह असेसमेंट असणार आहे आणि सारांशात्मक मूल्यमापन म्हणजेच काय? समेटिव्ह असेसमेंट. मग ह्या दोन्ही मूल्यमापनांमध्ये जो काही फरक आहे, डिफरन्स आहे, तो काय फरक असणार आहे? तर लक्षात घ्यायचं आहे, रचनात्मक मूल्यमापन जे असतं ना, हे सातत्याने निरंतर सुरू असतं. म्हणजे विद्यार्थ्याच्या प्रगतीचा सातत्याने ते मागावा घेत असतं आणि विद्यार्थ्यांना मदत व्हावी याच्यामुळे जी काही अध्यापन पद्धती आहे त्याच्यात बदल सुद्धा वेळोवेळी करता येतो. लक्षात येतंय? पण जेव्हा आपण सारांशात्मक मूल्यमापन पाहतो, सारांशात्मक मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह असेसमेंट मध्ये काय होतं, जसं की एखादं सेमिस्टर संपलंय, पूर्ण सत्र संपलंय किंवा संपूर्ण जे काही ओव्हरऑल वर्षभराचं सिलेबस आहे ते संपल्यानंतर मुलांचं मूल्यांकन करणं म्हणजे हे कुठे येतं? सारांशात्मक मूल्यमापनामध्ये येतं. क्लिअर आहे? मग या ठिकाणी बघा संदर्भात ओके. महत्त्वाच्या 2 मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मग योग्य विधान कोणतं आहे बघा. रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहते. ही पहिली स्टेटमेंटच आपली कशी आहे? अगदी बरोबर आहे. पहिली स्टेटमेंट. पुढे बघा काय दिलेलं आहे? सारांशात्मक मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर
आणि शिक्षण प्रक्रियेदरम्यान सुरू राहते, तर हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, जे सारांशात्मक मूल्यमापन आहे, सारांशात्मक मूल्यमापन हे सत्राच्या शेवटी किंवा संपूर्ण अभ्यासक्रम संपल्यानंतर केलेलं जे मूल्यमापन असतं, त्याला आपण काय म्हणत असतो? सारांशात्मक मूल्यमापन असं म्हणतो. मग शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर हे होऊ शकतं का? नाही. हे अंतिम टप्पा असणार आहे. क्लिअर आहे का? ओके. पुढे बघा, रचनात्मक मूल्यमापन हे भाषेच्या कार्यापेक्षा भाषेच्या रूपावर भर देते. सारांशात्मक मूल्यमापन म्हणजे वर्षभरात केलेल्या प्रत्येक प्रारूपाच्या मूल्यमापनाची बेरीज आहे. तर बेरीज असणार आहे का? नाही. हे काय असणार आहे? येस. अंतिम जे मूल्यमापन असतं, अंतिम मूल्यमापन अंतिम मूल्यमापन जे असतं, त्याला काय म्हटलं जातं? सारांशात्मक मूल्यमापन असं म्हटलं जातं. सो पहिली स्टेटमेंट जी आहे ती आपली अगदी बरोबर आहे. सो रचनात्मक मूल्यमापन जे आहे ना, जसं की आता मी तुम्हाला एखादा चॅप्टर शिकवते किंवा तुम्ही ॲज अ टीचर म्हणून काहीतरी शिकवत आहात आणि मध्येच विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न विचारले जातात, ते सुद्धा रचनात्मक मूल्यमापनामध्येच इन्क्लूड केले जातात. ओके? किंवा तुम्ही रोज जो रेग्युलर होमवर्क देता, असाइनमेंट देता, ते सुद्धा जे मूल्यमापन आहे, हे रचनात्मक मूल्यमापनाच्या अंतर्गतच येतं. पुढीलपैकी रचनात्मक मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही? बघा, आता रचनात्मक मूल्यमापन म्हणजे काय असतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सारांशात्मक मूल्यमापन म्हणजे काय, ह्या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला समजला असेल. मग याचा आन्सर काय येईल? बघा, संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्वसमावेशक लेखी मूल्यमापन आणि इतर उपक्रमांचे एकत्रीकरण. मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या ते सवंगड्याने केलेलं मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरू राहते. संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य, भूमिकाभिनय इत्यादीची सुरू असलेली मालिका, सत्राच्या शेवटी सत्रामध्ये घेतलेला पेपर. येस, करेक्ट आन्सर काय असणार आहे? हे असणार आहे. सत्राच्या शेवटी सत्रामध्ये घेतलेलं पेपर हे रचनात्मक मूल्यमापनाचं उदाहरण आहे का? तर नाही. जे काही अंतिम मूल्यमापन असतं, जसं की सत्र संपल्यानंतर मूल्यमापन करणं किंवा संपूर्ण वर्षभराचं सिलेबस संपल्यानंतर मूल्यमापन करणं, हे कशाच्या अंतर्गत येतं? समेटिव्ह असेसमेंट म्हणजेच काय? सारांशात्मक सारांशात्मक मूल्यमापनाच्या अंतर्गत येतं. मूल्यमापन. ओके. नेक्स्ट बघा. Pला बी किंवा 6ला 9 वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. हे कशामुळे होते हे तुम्हाला विचारलेलं आहे. जसं की आता इथे वाचणे किंवा लिहिणे दिलंय. काहीतरी एक ऑप्शन तुम्ही हे करून घ्या. वाचणे. आता आपल्याला माहितीये वाचण्याशी संबंधित जी काही समस्या असते किंवा जी डिसॅबिलिटी असते, बरोबर? डिसॅबिलिटी किंवा आपण काय म्हणू शकतो? अक्षमता असते. त्याला आपण काय म्हणतो? डिस्लेक्सिया म्हणतो, बरोबर? आणि लिहिण्याशी संबंधित जी अक्षमता असते त्याला काय म्हटलं जातं? डिसग्राफिया असं म्हटलं जातं. मग डिसग्राफियाचा ऑप्शन तर तुम्हाला दिसत नाहीये आणि इथे किंवा दिलेलं आहे. दोन्ही म्हटलेलं नाहीये. इथे काय म्हटलेलं आहे? किंवा म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे काय येणार आहे? वाचण्याशी संबंधित अक्षमता, डिसॅबिलिटी म्हणजेच काय? वाचन अक्षमता म्हणजे डिस्लेक्सिया असणार आहे. काय असणार आहे? डिस्लेक्सिया असणार आहे. क्लिअर आहे? ओके. शिक्षिका हिंदी भाषी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता बघा, शिक्षिका काय करतेय? हिंदी भाषी विद्यार्थ्यांना काय शिकवतीये? इंग्रजी शिकवतीये. बरोबर? हिंदी भाषी विद्यार्थ्यांना काय शिकवतीये? इंग्रजी शिकवतीये आणि इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे इंग्रजीचे जे काही रूल्स आहेत, नियम आहेत, ते नियम न सांगता त्यांना संदर्भ, संधी देत लहान-लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणात गुंतवून ठेवते. म्हणजे ती शिक्षिका काय करतेय? विद्यार्थ्यांना इंग्रजीचे स्पष्टपणे नियम सांगतेय का? तर अजिबात नाही. ती काय करतेय? विद्यार्थ्यांना
संदर्भ देऊन लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणामध्ये गुंतवून ठेवतीये, याचाच अर्थ ती जी शिक्षिका आहे ती इंग्रजी कशा पद्धतीने शिकवतीये किंवा सेकंड लँग्वेज जी आहे ती शिक्षिका विद्यार्थ्यांना कशी शिकवतीये, थेट पद्धतीत शिकवते, थेट पद्धती. या ठिकाणी ज्या पद्धतीचा वापर केला जातोय त्या पद्धतीला काय म्हटलं जातं, थेट पद्धती असं म्हटलं जातं. आता थेट पद्धतीचा अर्थ काय असणार आहे, जसं की जर समजा मला तुम्हाला इंग्रजी शिकवायचं आणि इंग्रजी शिकवताना मी मराठीचा वापर केला. जसं की मला सांगायचंय हे नाऊन आहे, बरोबर? नाऊन म्हणजे काय? नाऊनला तुम्ही म्हणता नाम. म्हणजे या ठिकाणी इंग्रजी शिकवताना मी मराठी भाषेचा आधार घेतीये किंवा एखाद्या मातृभाषेचा आधार घेतीये, बरोबर? म्हणजे ही थेट पद्धत होऊ शकते का? नाही. कोणत्याच इतर भाषेचा हस्तक्षेप न घेता, कोणत्याच इतर भाषेचं सहाय्य न घेता, डायरेक्ट जी लक्षित भाषा असते, लक्षित भाषा कशाला म्हणाल तुम्ही? जी भाषा आपल्याला शिकायची आहे त्याला म्हणायचं लक्षित भाषा. मग लक्षित भाषा जेव्हा डायरेक्ट तुम्हाला शिकवली जाते, कोणत्याच भाषेचं सहयोग न घेता त्याला म्हटलं जातं थेट पद्धती. त्याला काय म्हटलं जातं? थेट पद्धती. हे क्लिअर आहे का? चला क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय दिलेला आहे, की त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात. हळू-हळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीने आपसुकच नियमांचं काय होतं, आकलन होतं. तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? आता जे विद्यार्थी आहेत हे हिंदी भाषे विद्यार्थी आहेत. हिंदी भाषेचा वापर केलाय असं म्हटलंय का शिक्षिकेने? नाही. शिक्षिकेने फक्त काय केलेलं आहे, जे इंग्रजी छोटी-छोटी लहान वाक्य आहेत त्याच्यातून संभाषणामधून ती भाषा शिकवलेली आहे. क्लिअर आहे? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? आता अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा तुम्हाला पेडागॉजीमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके. इथे जेवढे पण प्रश्न घेतलेले आहेत हे आपले पी-वाय-क्यू क्वेश्चन्स आहेत. फक्त आपण इथे इयर टाइप केलेलं नाहीये. ओके. चला सांगा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? माहिती का तुम्हाला? 21 फेब्रुवारी. ओके. 21 फेब्रुवारीला काय केलं जातं? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. तुम्ही तुमचा सहकारी, जो तुमचा मित्रही आहे, त्याला ईमेल लिहिता. या प्रकारचा जो ईमेल आहे, त्या ईमेल हा जो काही ईमेल आहे, हा ईमेल कोणत्या प्रकारचा असेल? चला सांगा. कोणत्या प्रकारचा ईमेल असेल? आता हा जो काही प्रश्न आहे, आपल्याला वाटू शकतं, की ह्या प्रश्नाचा पेडागॉजीशी काय संबंध आहे? पण पेडागॉजीमध्ये हा विचारलेला प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे. ओके. पी-वाय-क्यू क्वेश्चन. आता मित्राला लिहिण्याला जसं पत्रामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, पत्र 2 प्रकारचे असतात, औपचारिक आणि अनौपचारिक. एक्झॅक्टली सेम जे ईमेल असतात ते पण 2 प्रकारचे असतात, औपचारिक आणि अनौपचारिक, बरोबर? मग तुम्ही तुमचा सहकारी जो मित्र आहे मित्रही आहे त्याला ईमेल लिहिता. या प्रकारचा जो ईमेल असेल तो कोणता असणार आहे? अनौपचारिक असणार आहे, अनौपचारिक. दैनंदिन वस्तूचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे काय असेल? दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण. जसं की जर का तुम्हाला एखादी भाषा शिकवायची आहे, पण भाषा शिकवताना तुम्ही जी काही सामग्री आहे किंवा वस्तू आहे, तिचा वास्तविकतेमध्ये काय करता? उपयोग करता. म्हणजे प्रत्यक्ष उपयोग करून तुम्ही जेव्हा भाषा शिक्षण देता किंवा कोणतीही मेथड शिकवत असता, त्याला काय म्हटलं जातं? त्या पद्धतीला रेलिया असं म्हटलं जातं. रेलिया म्हणजेच काय? वास्तविक सामग्रीचा उपयोग करणं. वास्तविक वास्तविक सामग्रीचा काय करणं? उपयोग करणं. जसं की जर का तुम्हाला शिकवायचंय, जे जास्वंदीचं फुल असतं, जास्वंदीच्या फुलाचे भाग जे आहेत किंवा जास्वंदीच्या फुलाच्या बाबतीत जर का तुम्हाला शिकवायचं असेल आणि तुम्ही वर्गात प्रत्यक्ष जास्वंदीचं फूल घेऊन आलाय आणि ते पूर्ण भाग सांगताय तुम्ही. मग ही जी पद्धत आहे, म्हणजे वास्तविक सामग्री समोर आणून शिकविणं, त्यालाच काय म्हटलं जातं? रेलिया पद्धती असं म्हटलं जातं. क्लिअर आहे? आता समजलं का तुम्हाला रेलिया पद्धती कशाला म्हणायचं?
भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हटलंय म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट आपल्याला चेक करायचे, चुकीची स्टेटमेंट आपल्याला चेक करायचे, बरोबर? मग भाषा शिक्षणात चुका या संदर्भात बघा काय म्हटलंय? चुका हा भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्वाचा पैलू आहे. हे बरोबर आहे. चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यास मदत करतात. चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात मदत करतात. पण नेहमी लक्षात ठेवायचंय, कोणतीही गोष्ट शिकत असताना डायरेक्ट परिपूर्णपणे आपण ती शिकत नसतो. बऱ्याचशा अशा चुका असतात, ह्या प्रत्येकाकडून घडत असतात. जसं की जर का तुम्ही सायकल चालवताय, एका दिवसात कोणी सायकल शिकतं का व्यवस्थित चालवायला? नाही. बऱ्याच वेळा तुम्ही पडणार. म्हणजे चुका आणि शिका हे वाक्य लक्षात ठेवायचंय. तर चुका हे काय असणार आहे? भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्वाचा पैलू असणार आहे. एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. चुका ह्या होतच असतात आणि चुकीमधूनच माणूस शिकत असतो. त्याच्यामुळे निगेटिव्ह काय आहे? चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात, हे चुकीचं आहे. क्लिअर आहे? पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते? बघा, समकालिक आणि असमकालिक आधी ही जी काही कॉन्सेप्ट आहे ना, ही कॉन्सेप्ट समजून घ्या. सिंक्रोनस, असिंक्रोनस. समकालिक म्हणजे काय? जसं की आता तुम्ही इथे आहात आणि मी आहे, बरोबर? आपण दोन्ही पण म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये डायरेक्ट इंटरॅक्शन होतीये, एकाच वेळेला होती. ओके? थोडासा सेकंदाचा फरक पडत असेल, इथे मी जे काही बोलते ते तुम्हाला ऐकू येण्यामध्ये, बरोबर का? पण एकाच वेळी आपलं इंटरॅक्शन होतंय. तुम्ही मेसेजद्वारे माझ्याशी बोलताय आणि मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतेय. बरोबर? म्हणजे हे काय झालं? समकालिक झालं. समकालिक. आणि असमकालिक काय असेल? जसं की एखादा असमकालिकमध्ये काय येऊ शकतं इथे? पाठ्यपुस्तक जे असतं ते असमकालिक असणार आहे. बरोबर? मग समकालिक म्हणजे काय? एकाच वेळी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होणारा जो काही संवाद आहे किंवा माहितीची देवाणघेवाण जी होते, जर का एकाच वेळी होत असेल, तर त्याला काय म्हणायचं? समकालिक असं म्हणायचं. आणि असमकालिक म्हणजे काय? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जी काही ह्या दोघांमध्ये जी काही माहितीची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते, ती एकाच वेळी होत नसेल, तर त्याला काय म्हणायचं? असमकालिक असं म्हणायचं. मग समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देतं. कोणतं माध्यम आहे ते? ते माध्यम कोणतं असणार आहे? पॅडलेट असणार आहे. ओके? हे काय आहे? एक ऑनलाईन माध्यम आहे, ज्याच्यामध्ये समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या दोन्ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. क्लिअर आहे का हे? आता दूरदर्शन काय असणार आहे? समकालिक मध्ये येतं आणि पाठ्यपुस्तक जे आहे हे कशामध्ये येतं? असमकालिक मध्ये येतं. ओके? असमकालिक. असमकालिक. आणि रेल्वे तिकीटचा आणि आपले जे काही शिक्षण आहे त्याचा काही संबंध आहे का? नाही. म्हणजे हे कोणतंच शैक्षणिक माध्यम नाहीये रेल्वे तिकीट. लक्षात येतंय? विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्यापन पद्धतीत केलेलं जे काही मूल्यमापन असते, ते मूल्यमापन म्हणजे काय असणार आहे? चला सांगा. शिक्षणात मूल्यमापन, शिक्षण म्हणजे मूल्यमापन, की शिक्षणासाठी मूल्यमापन, शिक्षणाचे मूल्यमापन? चला सांगा काय असेल? बघा इथे काय म्हटलंय? अध्ययन अध्यापन पद्धती. काय म्हटलंय इथे? अध्ययन अध्यापन पद्धती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अध्यापन प्रक्रियेदरम्यान अध्यापन प्रक्रियेच्या दरम्यान म्हणजेच अध्यापन प्रक्रियेदरम्यान होणारे जे मूल्यमापन असते, त्याला काय म्हटलं जातं? शिक्षणासाठी मूल्यमापन असं म्हटलं जातं. आणि हे जे काही शिक्षणासाठी मूल्यमापन आहे, हे मूल्यमापन
सातत्याने विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेत असतं आणि त्यांना मदत करण्यासाठी जर का आपण मूल्यांकन केलं विद्यार्थ्यांचं सातत्याने, नियमितपणे, तर काय होणार आहे? त्यांच्यातल्या त्रुटी आपल्याला समजून येतात आणि मग त्यामुळे आपण काय करतो? आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये जो काही आवश्यक बदल आहे, तो आवश्यक बदल सुद्धा करतो. त्यामुळे काय होणार आहे? विद्यार्थ्यांना अ, अध्यापनाची जी काही पद्धत आहे, ती व्यवस्थित समजून येते. बरोबर? म्हणजेच काय इन शॉर्ट अध्ययन आणि अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ती सोपी होते. भाषेच्या ग्रहणक्षम कौशल्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? बघा नेहमी लक्षात ठेवा भाषेची कौशल्य 4 आहेत. श्रवण कौशल, ऐकणे, बोलणे, लेखन आणि काय येणार इथे? वाचन येणार. बरोबर? तर श्रवण किंवा भाषण म्हणू शकता, बोलण्याला भाषण सुद्धा म्हटलं जातं. श्रवण, भाषण, लेखन आणि वाचन ही 4 भाषेची काय आहेत? कौशल्य आहेत. मग आता ही जी 4 कौशल्य आहेत ना, ह्यांचं 2 प्रकारच्या कौशल्यांमध्ये वर्गीकरण केलं जातं. रिसेप्टिव्ह स्किल्स आणि प्रोडक्टिव्ह स्किल्स. रिसेप्टिव्ह स्किल्स म्हणजेच ग्रहणक्षम कौशल्य कशाला म्हणायचं? अशी कौशल्य ज्याच्याद्वारे आपण माहिती प्राप्त करतो किंवा माहिती घेतो. आता माहिती आपण कशी घेऊ शकतो? एकतर ऐकून माहिती घेऊ शकतो किंवा मग वाचन करून माहिती घेतो. बरोबर? ज्ञान प्राप्त करतो. म्हणजेच बघा, श्रवण आणि काय येणार या ठिकाणी? वाचन येणार. श्रवण आणि वाचन ही जी 2 कौशल्य आहेत, ही कशी आहेत? ग्रहणक्षम कौशल्य आहेत. मग दुसरा जो काही प्रकार येतो कौशल्याचा, तो काय असणार आहे? अभिव्यक्तात्मक कौशल. अभिव्यक्ती करणं म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपले जे काही विचार आहेत, कल्पना आहेत, त्या दुसऱ्यांच्या समोर प्रस्तुत करणं, मांडणं म्हणजे काय असणार आहे? अभिव्यक्ती. मग अभिव्यक्ती जर का करायची असेल, तर आपण कशा पद्धतीने करू शकतो? 2 प्रकारे करू शकतो. एकतर आपले विचार लिहून किंवा मग बोलून. बरोबर? म्हणजेच बोलणे आणि लिहिणे, बोलणे आणि लिहिणे इन शॉर्ट तुम्ही काय म्हणू शकता? भाषण आणि लेखन. भाषण आणि लेखन हे काय आहेत? एक्सप्रेसिव्ह एक्सप्रेसिव्ह स्किल्स आहेत. अभिव्यक्तात्मक कौशल्य आहेत. बरोबर? पण आपल्याला इथे काय विचारलंय? ग्रहणक्षम कौशल्ये. मग कुठे ऑप्शन? श्रवण आणि वाचन. श्रवण आणि वाचन. क्लिअर आहे का हे? ओके. भाषा अध्ययनात सामाजिक संपर्काची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. हे जे विधान आहे, हे विधान कोणी मांडले आहे? आता नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण भाषा शिकत असतो, अगदी लहान मुलं असू द्या, आपण असू द्यात, बरोबर? भाषा आपण कशी शिकतो? अनुकरणाद्वारे शिकतो, बरोबर? मग समाजाशी संपर्कामध्ये येऊन सुद्धा आपण भाषा शिकत असतो. समाजातली जी वेगवेगळी लोकं आहेत, त्यांच्याशी संपर्कात येऊन आपल्या भाषेचा काय होत असतो? विकास होत असतो. मग भाषा अध्ययनात सामाजिक संपर्काची जी काही भूमिका आहे ती महत्त्वपूर्ण आहे, असं जे काही विधान दिलेलं आहे, हे कोणी मांडलंय? येस, वायगॉस्की, लेव वायगॉस्की यांनी मांडलेला आहे आणि ह्यांचा जो सिद्धांत आहे त्याला काय म्हटलं जातं? सामाजिक सिद्धांत असं म्हटलं जातं. सामाजिक सिद्धांत. संभाषण कौशल्य विकसित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता? संभाषण कौशल्य म्हणजेच काय? भाषण कौशल्य म्हणजेच अजून सोपं काय म्हणू शकतो आपण? बोलण्याचं कौशल्य. बरोबर? बोलणे. जर का बोलण्याचं जे काही कौशल्य आहे, ते जर का विकसित करायचं असेल, तर त्यासाठी प्रभावी मार्ग कोणता आहे असं विचारलंय. म्हणजे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मार्ग कोणता आहे किंवा प्रभावी मार्ग कोणता आहे हे आपल्याला पाहायचंय. अचूक उच्चारणासाठी रोज सराव करणे, भूमिका अभिनय आणि चर्चासत्र आयोजित करणे, विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकातील धड्यांचं वाचन करून घेणे, वाचन केल्याने बोलण्याचं जे कौशल्य आहे, अभिव्यक्तात्मक जे कौशल्य आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येऊ शकते का? सुधारणा होऊ शकते का? नाही. व्याकरणाचे नियम शिकवून त्यांची तोंडी तपासणी करणे. आता तोंडी तपासणी करणं, तोंडी तपासणी म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी? येस, पाठांतर करणं.
पाठांतर करणं हे अतिशय चुकीचं आहे. हा निगेटिव्ह ऑप्शन असतो हे लक्षात ठेवायचं आहे. हे इझिली काय करायचं? एलिमिनेट करायचं. आता संभाषण कौशल्य जर का विकसित करायचं असेल, तर सर्वात प्रभावी मार्ग कोणता असणार आहे? भूमिका अभिनय म्हणजेच काय? रोल प्ले आणि चर्चा सत्र आयोजित करणं. आता चर्चा सत्र म्हणजेच काय असणार आहे? तिथे डिस्कशन होणार आहे. बहुतेक ते ग्रुप डिस्कशन असू शकतं किंवा काही असेल. मग चर्चा सत्रामध्ये बोलण्याची संधी ही प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असते. जेवढी संधी आपण देणार विद्यार्थ्यांना बोलण्याची, तेवढंच काय होणार आहे? बोलण्याचं जे कौशल्य आहे, संभाषणाचं जे कौशल्य आहे, ते विकसित होणार आहे, ते प्रभावी होणार आहे. लक्षात येतंय? रोल प्ले, भूमिका अभिनय. आता एखादी भूमिका जर का आपण करत असू नाटकामध्ये, तर त्यावेळी सुद्धा संभाषणाची त्या ठिकाणी काय मिळते आपल्याला? प्रेरणा मिळते, एक संधी मिळते. त्या ठिकाणी सुद्धा बोललं जातं. मग भूमिका अभिनय आणि चर्चासत्र हे असेच 2 ऑप्शन आहेत, ज्याद्वारे काय होऊ शकतं? संभाषण कौशल्याचा विकास होऊ शकतो. क्लिअर आहे हे? ओके. नेक्स्ट बघा, लेखन हे कौशल्य कोणत्या प्रकारच्या भाषिक कौशल्यामध्ये मोडते? चला सांगा. कोणत्या प्रकारचं भाषिक कौशल्य आहे? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं भाषेची कौशल्य किती आहेत? 4 भाषेची कौशल्य आहेत. त्यातली 2 कौशल्य अभिव्यक्तात्मक. कोणती? लिहिणे आणि बोलणे ही अभिव्यक्तात्मक कौशल्य आहेत. बरोबर? आणि ग्रहणक्षम जी कौशल्य आहेत, ती कोणती आहेत? येस. एकतर श्रवण करणं आणि त्याचबरोबर काय करणं? वाचन करणं. येस. लेखन हे कौशल्य. लेखनाद्वारे म्हणजे तुमचे विचार तुम्ही लिहिता, तुमच्या भावना लिहिता, त्याद्वारे काय होतं? तुम्ही एक्सप्रेस होता ना, बरोबर? म्हणजेच हे काय असणार आहे? अभिव्यक्तात्मक कौशल्य असणार आहे. अभिव्यक्तात्मक कौशल्य. क्लिअर आहे? प्रभावी श्रवण कौशल्याचा उद्देश काय आहे? चला सांगा. प्रभावी श्रवण कौशल्याचा उद्देश काय असणार आहे? केवळ बोलणाऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं. आता ऐकणं म्हणजे नक्की काय असतं बघा? समोरची व्यक्ती जे काही बोलते, ते आपल्या कानावर पडतं. ते फक्त ऐकणं म्हणजे ऐकण्याचं कौशल्य नसतं, श्रवण कौशल्य नसतं. त्या व्यक्तीने जे काही म्हटलेलं आहे, त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे, संदर्भ समजला पाहिजे, अर्थाचं आकलन होणं गरजेचं असतं. त्याला काय म्हणायचं? श्रवण कौशल्य असं म्हणायचं. बरोबर? मग प्रभावी श्रवण कौशल्याचा उद्देश काय असणार आहे? केवळ बोलणाऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकणे अतिशय चुकीचं आहे. बोलणाऱ्यांच्या चुका शोधणं म्हणजे आपल्याला चुका शोधायच्यात म्हणून आपण ऐकत असतो का? नाही ना. शिक्षकांना प्रभावित करणं, शिक्षकांना प्रभावित करणं हे प्रभावी श्रवण कौशल्याचा उद्देश असू शकतो का? नाही. उद्देश काय असणार आहे? ऐकलेल्या माहितीचा अर्थ समजून घेणं आणि त्याचे आकलन करणं. जर का तुम्ही नुसतंच ऐकताय, पण त्याचा अर्थ तुम्हाला समजत नसेल, तर त्या ठिकाणी श्रवण कौशल्य परिपूर्ण असणार आहे का? नाही. लक्षात येतंय? ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय? भाषा अर्जन आणि भाषा अध्ययन यातील मूलभूत फरक कोणता आहे? मूलभूत फरक विचारलेला आहे. भाषा अर्जन, लँग्वेज ॲक्विजिशन आणि भाषा अध्ययन म्हणजे लँग्वेज लर्निंग यातील मूलभूत फरक कोणता है? अधिगम और अर्जन, हिंदी पेडागोजी में मैंने आपको पढ़ाया है अधिगम क्या होता है, अर्जन क्या होता है, राइट? सो सेम कॉन्सेप्ट तुम्हाला इथेच वापरायचा आहे. बरोबर? आता बघा अर्जन म्हणजे काय असतं? जसं की एखादं लहान मुलं आहे, त्या लहान मुलाला आपण कोणत्या पुस्तकाच्या द्वारे एखादं पुस्तक किंवा एखादा अभ्यासक्रम घेऊन त्याला भाषा शिकवतो का? नाही. नेहमी लक्षात ठेवा, अर्जन अर्जन जे असतं हे स्वाभाविक आणि सहज होत असतं, जिथे तुम्हाला काहीच प्रयत्न करावे लागत नाही. जसं की लहान मुलं आहे ते ऐकतं आणि ऐकून काय करतं, अनुकरणाद्वारे आपली मातृभाषा बोलायला शिकतं. ते सुद्धा ज्या पद्धतीचा वापर केला जातोय, ज्या पद्धतीने बोललं जातंय, त्याच पद्धतीने ते बाळ काय करतं, बोलू लागतं. बरोबर? मग भाषा अर्जन हे कसं असणार आहे? स्वाभाविक, नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे, ज्या ठिकाणी म्हणजे प्रयत्न करावे लागत नाहीत. बरोबर? पण जेव्हा भाषा अध्ययन म्हणतो, भाषा अध्ययनाची जी प्रक्रिया असते, ही कशी असते? प्रयत्नपूर्वक असते. तुम्हाला या ठिकाणी थोडं कष्ट घ्यावं लागतं सेकंड किंवा थर्ड लँग्वेज शिकण्यासाठी. बरोबर? त्या ठिकाणी अभ्यासक्रमाची गरज असते, शिक्षकाची गरज असते, विद्यालय म्हणजे शाळेची सुद्धा गरज असते.
बरोबर? मग या ठिकाणी बघा काय दिलंय, अर्जनात व्याकरण महत्वाचं असतं. आपल्या घरातलं 2-3 वर्षाचं बाळ अचूकपणे आपली मातृभाषा बोलतं. बोलतंय की नाही? त्याला व्याकरण शिकवलेलं असतं का आपण? अजिबात नाही. मग अर्जनामध्ये व्याकरण महत्वाचं असतं, हे चुकीचं आहे. अर्जन हे नैसर्गिक असतं. काहीच कष्ट न घेता भाषा आत्मसात या ठिकाणी होते अर्जनामध्ये, बरोबर? तर अध्ययन हे प्रयत्नपूर्वक असतं. इथे थोडे प्रयत्न आपल्याला घ्यावे लागतात. मग ही स्टेटमेंट जी आहे, ही कशी आहे? अतिशय बरोबर स्टेटमेंट आहे. अध्ययन शाळेत होतं आणि अर्जन जे आहे हे घरी होते. दोन्ही संकल्पना समान आहेत. दोन्ही संकल्पना समान नाहीयेत. अर्जन घरी होतं आणि अध्ययन शाळेत होतं हे पण थोडंफार बरोबर आहे. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? मूलभूत फरक आपल्याला सांगायचा आहे. मूलभूत फरक हाच येणार आहे, की अर्जन हे नैसर्गिक, स्वाभाविक आणि सहज असतं. लक्षात येतंय? विद्यार्थ्यांच्या उच्चारातील दोष दूर करण्यासाठी शिक्षकांनी कोणते तंत्र वापरावे? चला सांगा. एखादा विद्यार्थी आहे, जो की एखाद्या शब्दाचं उच्चारण चुकीचं करतोय. म्हणजे उच्चारणामध्ये दोष येतोय. मग उच्चारणातील जो काही दोष आहे, तो जर का दूर करायचा असेल, त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करायची असेल, तर कोणत्या तंत्राचा वापर करावा? श्रवण आणि अनुकरण पद्धत वापरणे, प्रत्येक चुकीसाठी विद्यार्थ्याला लगेच दंड देणं हे अतिशय चुकीचं आहे. हा निगेटिव्ह विकल्प असतो. जसं मी तुम्हाला काय म्हटलं, पाठांतर करणं, विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट 10 वेळा लिहून आणायला सांगणं, 100 वेळा लिहून आणायला सांगणं किंवा त्यांना शिक्षा देणं हे चुकीचं आहे. हे चुकीचे विकल्प आहेत, निगेटिव्ह आहेत. उच्चारांच्या नियमावर विस्तृत नोट्स देणे हे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना फक्त शांत राहून ऐकण्यास सांगणे. जर का विद्यार्थी फक्त शांत राहून ऐकत असेल, तर त्याचे जे उच्चारण आहे, त्याच्यामध्ये काही सुधारणा होऊ शकते का? इम्प्रूव्हमेंट होऊ शकते का? अजिबात नाही. उच्चारणामध्ये सुधारणा ही कधी होऊ शकते? जेव्हा विद्यार्थी स्वतः त्या शब्दांचा उच्चार करतो. बरोबर का? म्हणजे करेक्ट काय असणार आहे या ठिकाणी? श्रवण. बघा एखाद्या गोष्टीचा उच्चार कसा केला जातो? जसं की मी इथे हे लिहिलंय. क्ष लिहिलंय. ह्याला क्ष म्हणतात. हे मला कधी समजणार? जेव्हा मी श्रवण करेल तेव्हाच ना, जेव्हा मी ऐकेल तेव्हा. मग श्रवण आणि अनुकरण पद्धत वापरणे हे काय असणार आहे? उच्चारातील दोष दूर करण्यासाठीचं अत्यंत महत्त्वपूर्ण तंत्र असणार आहे. क्लिअर आहे का हे? ओके. नेक्स्ट बघा. संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्त्वाची ठरते? चला सांगा. संभाषण कौशल्य म्हणजेच काय कम्युनिकेशन आहे. मग संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्वाची ठरते? स्पष्ट आणि योग्य उच्चारण, मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलणे, मृदू संभाषण, अलंकारिक भाषा. अलंकारिक भाषा. चला सांगा. अतिशय योग्य पद्धतीने विचार करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा, संभाषण कौशल्यामध्ये कोणती बाब महत्त्वाची असणार आहे? आता आपण बोलतोय म्हणजे आपले उच्चार स्पष्ट आणि योग्य असलेच पाहिजेत हे महत्त्वाचं असतं. पण हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे का? ठीक आहे, माझे उच्चार स्पष्ट आहेत. मी योग्य, स्पष्ट आणि शुद्ध उच्चारण करतीये, बोलतीये. पण परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे आणि मी परिस्थितीच्या अकॉर्डिंग बोलत नाहीये. परिस्थिती वेगळी आहे, विषय वेगळा आहे आणि मग काहीतरी विषयाअंतर्गत काहीतरी वेगळं बोलतीये, भाषण देतीये, संभाषण करतीये, तर ते चालणार आहे का? नाही चालणार, बरोबर? मग ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, ज्या पद्धतीची कंडिशन सुरू आहे, त्याच्या अकॉर्डिंग बोलायला आपल्याला जमलं पाहिजे. बरोबर? मसुदा म्हणजे ड्राफ्टिंग असणार आहे, ड्राफ्टिंग. मसुदाचा अर्थ काय असतो? ड्राफ्टिंग असतं. म्हणजे जसं का तुम्हाला जर का एखाद्या ठिकाणी भाषण द्यायचं असेल, तर आपण आधी काय करतो? प्लॅनिंग करतो, मग त्याचं ड्राफ्टिंग करतो, बरोबर? तो करेक्ट काय असणार आहे? मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलणे हे अतिशय अ, योग्य असं काय असणार आहे? हां, बरोबर. मृदू संभाषण हे म्हणजे मृदू संभाषण असावं, चांगला आवाज असावा, पण हे महत्वाचं नाहीये जास्त. अलंकारिक भाषा सुद्धा महत्वाची नाहीये. परिस्थितीप्रमाणे बोलणं अतिशय महत्वाचं असतं. वाचन कौशल्य म्हणजे काय? चला सांगा. वाचन कौशल्य. एखादी गोष्ट मी वाचतीये, फक्त वाचणं म्हणजे वाचन कौशल्य असणार आहे का?
मी जे काही वाचलेलं आहे त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला समजला पाहिजे, मला आकलन व्यवस्थित झालं पाहिजे, तर त्याला काय म्हणायचं? वाचन कौशल्य असं म्हणायचं. नाहीतर फक्त परिच्छेद वाचलाय आणि त्याचा मीनिंग जर का विचारला, तेच माहीत नसेल, त्या परिच्छेदामध्ये काय दिलेलं आहे, ते सुद्धा माहीत नसेल, तर काय फायदा आहे का? नाही. जे वाचलंय त्याचा अर्थ समजून घेणं म्हणजे काय? वाचन कौशल्य. या ठिकाणी बघा काय दिलंय? मजकुरातील प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचणं, शब्दांचे उच्चारण आणि अर्थाचे आकलन करणं, केवळ मोठ्याने केवळ आलेलं आहे, लिमिटेशन्स आलेली आहे, हे चुकीचं आहे. लेखकाचं मत जसंच्या तसं पाठ करणं, पाठांतर करणं हे चुकीचं आहे. आता बघा 2 जे ऑप्शन्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स काय? मजकुरातील प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचणं असं दिलेलं आहे. बरोबर? अर्थ वाचणं. पण सेकंड ऑप्शन आपला का बरोबर असणार आहे? कारण वाचन कौशल्यामध्ये जे काही आपण वाचतोय, त्या ठिकाणी उच्चारण स्पष्ट असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर उच्चारण असणं आणि अर्थाचं आकलन करणं. त्याच्यामुळे आपला जो एकदम करेक्ट ऑप्शन असणार आहे तो सेकंड असणार आहे. क्लिअर आहे? जर का तुम्हाला सेशन आवडत असेल, तर जेवढे पण स्टुडंट्स लाईव्ह आहेत पटपट कन्फर्मेशन द्यायचंय, लाईक करायचं ओके. तुम्हाला सेशन आवडत असेल तर त्याचं कन्फर्मेशन पण द्या आणि सेशनला लाईक पण करायचं आहे. आणि असे विद्यार्थी जे की पहिल्यांदा सेशन बघतायत त्यांनी काय करायचंय? आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायचंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? लेखन कौशल्य शिकवण्याची प्रक्रिया पद्धत कशावर भर देते? लेखन कौशल्य. जर का आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला लेखन कौशल्य शिकवायचं असेल, तर लेखन कौशल्य शिकविण्याची प्रक्रिया पद्धत कशावर भर देते? केवळ व्याकरण आणि शुद्ध लेखन तपासून अंतिम उत्पादन तयार करणं. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी केवळ येतं, काय येतं? केवळ म्हणजे तिथे लिमिटेशन्स येणार आहेत, मर्यादा येणार आहेत. मग हा जो ऑप्शन असतो ना, हा नेहमी निगेटिव्हच असतो. ओके. लेखन करताना योजना, मसुदा, एडिटिंग म्हणजेच काय असणार आहे इथे? एडिटिंगला काय म्हटलं जातं? संपादन म्हटलं जातं. बरोबर? ही प्रक्रिया महत्वाची असते. लेखकाचा हस्ताक्षर सुंदर बनवणं म्हणजे लेखन कौशल्य असणार आहे का? नाही. विद्यार्थ्यांच्या चुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हे म्हणजे लेखन कौशल्य असेल का? नाही. लेखन कौशल्य म्हणजे काय असणार आहे? तर आधी प्लॅनिंग करणं. जसं की तुम्हाला एखादा विषय दिलेला आहे, एखाद्या विषयावर तुम्हाला लिहायचं आहे, तर योजना महत्वाची असते. मसुदा आणि संपादन म्हणजे एडिटिंग प्रक्रिया ही काय ह्या तिन्ही प्रक्रिया कशा असतात? महत्त्वपूर्ण असतात. क्लिअर आहे? स्कॅनिंग हे वाचनाचे कौशल्य कशासाठी वापरले जाते? स्कॅनिंग विचारलेलं आहे. स्कॅनिंग. जसं की तुम्हाला जर का कोणी लग्न पत्रिका दिली, तर लग्नाचा सीझन सुरू आहे, बरोबर? जर का तुम्हाला लग्न पत्रिका दिली, तर आधी तुम्ही काय बघता? लग्नाची तारीख आणि हळदीची तारीख बघता, बरोबर का? म्हणजे एखादी विशिष्ट माहिती जाणून घेणं असतं, बरोबर? स्कॅनिंग करणं म्हणजे काय? एखादी विशिष्ट माहिती जाणून घेणं. अजून एखादं उदाहरण सांगायचं झालं तर जसं की तुमचा जो निकाल लागतो, बऱ्याचशा परीक्षेचा निकाल असा लागतो, की एकच मोठी PDF असते आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव असतात. मग तुम्ही इथे काय करता? पर्टिक्युलर जे नाव आहे त्या नावावरती फोकस देता, बरोबर का? मग स्कॅनिंग करणं म्हणजे काय? विशिष्ट माहिती, उदाहरणार्थ तारीख, नाव, आकडेवारी जलद गतीने शोधण्यासाठी काय केलं जातं? स्कॅनिंग हे वाचनाचं जे कौशल्य आहे त्याचा वापर केला जातो. वाणी घरात फारसे बोलत नाही, मात्र शाळेत खूप बोलते, हे काय सुचवतं? चला सांगा. चला सांगा. वाणी घरात फारसे बोलत नाही, मात्र शाळेत खूप बोलते, हे काय सुचवतं? आता नेहमी लक्षात ठेवायचंय, आपण एक्सप्रेस होतो, बरोबर? कोणासमोर आपण एक्सप्रेस होतो? अशी व्यक्ती जी आपल्या विचारांना काय देते? येस, महत्त्व देते, आपल्या विचारांना समजून घेते, आपण जे बोलतो ते व्यवस्थित ऐकून घेते, अशा व्यक्तीजवळ आपण जास्त बोलत असतो. बरोबर का? मग तिला तिचे घर अजिबात आवडत नाही, असं असणार आहे का? नाही. तिच्या विचारांची शाळेत योग्य दखल घेतली जाते. त्यामुळे वाणी जी आहे ही शाळेत खूप बोलते. लक्षात येतंय? ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे?
शाळा मुलांना बोलण्यासाठी संधी देते हे नसणार आहे. वर्गातील शिस्तीकडे शिक्षक फारसे लक्ष देत नाहीत, हे सुद्धा चुकीचं आहे. बरोबर काय असणार आहे? तिच्या विचारांची शाळेत योग्य दखल घेतली जाते. त्यामुळे वाणी शाळेत खूप बोलते. ओके? भाषा अध्ययन सोपे होईल. भाषा अध्ययन केव्हा सोपे होईल सांगा बरं? पाठ्यपुस्तके शिकवली नाहीत तर? परीक्षा नसतील तर? लेखन करण्यापूर्वी व्याकरणाच्या सरावावर, अभ्यासावर अधिक वेळ दिला. बघा, भाषा अध्ययन म्हटलंय म्हणजे पर्टिक्युलरली त्यांचा फोकस कशावरती आहे? भाषा शिकण्याच्या संदर्भात विचारलेलं आहे. मग भाषा शिकण्यासाठी व्याकरणाच्या सरावावर, अभ्यासावर अधिक वेळ देणं गरजेचं आहे का? जर का भाषा शिकायची असेल, तर संभाषण, बोलण्याची जी काही कौशल्य आहेत, त्याच्यावर अधिक वेळ दिला पाहिजे. बरोबर का? मग हे चुकीचं आहे. परीक्षा नसतील, पाठ्यपुस्तके शिकवली नाहीत, तर हे चुकीचं आहे. बरोबर काय? भाषा समृद्ध वातावरण असेल तर. आणि भाषा समृद्ध वातावरण म्हणजेच काय असणार आहे? भाषा समृद्ध परिवेश. परिवेशलाच काय म्हटलं जातं? वातावरण असं म्हटलं जातं. बरोबर? जेवढं चांगलं योग्य असं भाषा समृद्ध वातावरण एखाद्या विद्यार्थ्याला मिळतं किंवा एखाद्या बालकाला मिळतं, तेवढीच छान अशी शुद्ध उच्चारण असलेली आणि सभ्य अशी भाषेचा उपयोग ते बालक करायला शिकतं. ओके. हे बघा बरं. लेखन कौशल्याचा विकास करण्यात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे? जर का लेखन कौशल्याचा विकास करायचा असेल, तर चला सांगा. चांगल्या अक्षरात लिहिणं म्हणजे चांगलं अक्षर तर असणं गरजेचं आहे. पण हे फार महत्त्वाचं नसतं, की हस्ताक्षर हे चांगलंच पाहिजे. ओके. योग्य वर्णक्रम, निर्दिष्ट विषयावर दिलेल्या सूचनांच्या आधारे लेखन करणं. ह्याला बघा दिलेले जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ना, ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून लिहिणं, त्याच्यामध्ये खरं तर लेखन कौशल्याचा विकास होत नाही. कारण ते जे लेखन कौशल्य आहे, हे लेखन कौशल्य कसं असतं? नियंत्रित लेखन कौशल्य असतं. जसं की तुम्हाला दिलं जातं ना, निबंध हा 100 शब्दांमध्येच लिहा. मग इथे एखादी व्यक्ती एक्सप्रेस होऊ शकते का आपल्या पद्धतीने? नाही ना, कारण तिथे रिस्ट्रिक्शन येतं शब्दांचं. मग हे झालं हे निर्दिष्ट विषयावर दिलेल्या सूचनांच्या आधारे लेखन. चुकीचं आहे. स्वतःचा दृष्टिकोन, विचार आणि अनुभव लेखनात उतरवणे याद्वारे काय होऊ शकतं? लेखन कौशल्याचा विकास होतो. ओके? एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय केलं पाहिजे? पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतील. पाठ करून घेणं मुळात चुकीचं आहे. ओके? पाठ करणं, पाठांतर करून घेणं हे काय आहे? चुकीचं आहे. पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही विचार करतील. पाठ्यपुस्तकाच्या आधारेच प्रश्नपत्रिका तयार करणं, हे काय आहे? चुकीचं आहे. पाठ्यपुस्तका पलीकडचा विचारही करणार नाही, तर हे चुकीचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना नुसतं अभ्यासक्रमाचं ज्ञान देणं गरजेचं नाहीये, तर अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन बाकीचं ज्ञान देणं सुद्धा गरजेचं असतं. बरोबर? तर महत्वाचं काय आहे? पाठ्यपुस्तकाचा तर वापर करायलाच हवा, पण त्याशिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही विचार